माझं नाव सत्यनारायण मंत्री. मी आयुर्वेदिकचं काम करतो 8 ते 9 वर्षात. बरोबर आहे? 9 वर्षांनी. आजीला काय त्रास होता आणि त्यांचं अगोदर नाव विचारू. नाव काय तुमचं? कुसुमबाई. बरं, काय काय त्रास होता तुम्हाला पहिलं? माझा पायाचा त्रास होता. जोरात बोला जरा. जोराचा पायाचा त्रास होता. पायाचा त्रास म्हणजे नेमकं काय होत होतं? पाया दुखत होता. हा, म्हणजे ठणक होती पायाला. बरोबर आहे? हो. आणि रात्री झोप येत होती का? झोप देत नव्हतं. रात्री कसं करायची बरं, संध्याकाळी बांधून झोपायची. काय काय करायचे तुम्ही? बांधायला कशानं बांधायचं? कपड्यानं बांधायची. सुती कपड्यानं बांधायचं. झोपायची. कारण रात्रात झोप येत नव्हती आणि एवढं ठसठस करत होतं आणि त्याच्यामुळे तुम्ही कपड्यानं बांधायचो आणि बांधून झोपायचं तरी बेचैन होता, रात्रात झोप नाही येणं. बरोबर. बरं, आता तुमचं एवढं वय आहे, जवळपास 60-65 वर्ष तर वय आहे. 70 झाला असेल ना. हा, 70. मग आता माझ्या आयुर्वेदिक औषधानं काय फरक पडला आणि काय फरक पडला सर. किती दिवसात फरक 4 पडला? दिवसात. बघा, आज त्यांच्याच घरचे इथं 4 दिवसात फरक पडला आणि त्यांनी आवर्जून आल्यापासून सांगायला फार चांगला फरक पडलाय म्हणून. चांगला पडला. बरोबर. मग लबाड बोलायचं नाही. आपण पैसे दिलेत तुम्ही ते. बरोबर आहे. फरक वाटला की नाही माझ्या औषधाने? काय उपयोग आहे? माझ्या औषधाने फरक पडला. बर, आज हे आयुर्वेदिकची काय ताकद आहे हे तुम्हाला कळालं. जुनी माणसं आहे आणि आयुर्वेदिक तुम्ही घेतलं, चालू केलं, तुम्हाला फरक पडला आणि तुम्हाला जी रात्री झोप येत नव्हती आता झोप येईल, शांत आराम वाटायला. पण आता मला सांगा, ते जे आयुर्वेदिक औषध तुम्ही घेतलं, गुण आला, तुम्ही लोकांना काय सांगू शकता? जे जे आपण अशी हवे ते इतरांना जरूर सांगा. सगळ्या माहिती कोण आले रे मामा सावंत देऊन. हो, बरोबर. डॉक्टरचा कोणी आला म्हणाला आम्ही. सगळ्यांना कमी सांगायचं. झालं की हात दुखत. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.